श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो उपाय वर्षातून एकदाच करता येतो, तो म्हणजे भोगीच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, तर सांगितलेली कामं करत नसतील किंवा गोष्ट ऐकत नसतील, तर ती लहान मुलं आहेत ते सतत किरकिर करतात, किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणात त्यांना यश नाहीये, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाहीये, किंवा मोठी मुलं शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाहीये, किंवा लग्नासाठीचे उपाय तुम्ही करून थकलात, त्यासाठी तुम्हाला एखादा उपाय पाहिजे असेल, मुलांना तुमच्या वाईट व्यसन लागलेली आहेत, तुमच्या मुलांना आत्मविश्वास नसेल. बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात, परंतु जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास असायला हवा, तो आत्मविश्वास जर तुमच्या मुलांमध्ये नसेल, किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या गोष्टींची भीती वाटत असेल, तर हा जो उपाय आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही नक्की भोगीच्या दिवशी करावा. उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी 9:30च्या अगोदर किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपण देवघरातील देवांची पूजा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही या टायमालाच करतो, आणि हा उपाय देखील तुम्हाला या वेळेमध्येच करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी आपल्या मुलांना अभ्यंग स्नान घालायचं आहे, आणि त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी टाकायच्या आहेत. एक म्हणजे पांढरे तीळ, दुसरं म्हणजे मोठं मीठ, आणि तिसरं म्हणजे हळद. या 3 गोष्टी तुम्ही न चुकता त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये भोगीच्या दिवशी टाकायच्या आहेत. आपण तीळ, हळद आणि मीठ मुलांच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जातं, मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं, आणि हळद हे सुद्धा नकारात्मक शक्तीला रोख लावतं. त्यामुळे या 3 गोष्टी आपण न चुकता सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि पुढील एक दिव्याचा उपाय आहे मी तुम्हाला इथे सांगत आहे, तोही तुम्ही भोगीच्या दिवशी नक्की करून बघा. एक दिवा हा लावल्याने मुलांचे सर्व संकट, दोष, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर असा हा दिवा आईने मुलांसाठी कुठे लावायचा आहे ते आपण स्पष्टपणे इथे बघूया. हा दिवा तुम्ही सायंकाळी लावायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक गव्हाच्या पिठाच्या कणकेचा दिवा तयार करायचा आहे, आणि त्यामध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं कणकेचा दिवा, तर तुम्ही मातीचं ठावकं म्हणजेच मातीचा दिवा देखील घेऊ शकता, पण शक्य होईल तेवढा कणकेचा दिवा घ्यायचा प्रयत्न करा. आणि नंतर एक प्लेट घ्या, त्यामध्ये स्वास्तिक काढा, त्याच्यावर 4 तांदूळ ठेवा, आणि त्यावरती हा दिवा ठेवा. त्यामध्ये मोहरीचं तेल घाला, आणि रक्षासूत्राचा धागा असेल तर तो वात म्हणून घ्या, किंवा नसेल तर आपल्या कापसाची 2 पदरी वात घ्यायची, आणि त्याला हळद आणि कुंकू म्हणजे लाल पिवळं करायचं, आणि ते त्या दिव्यामध्ये लावायचं आहे. आणि हा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये चिमूटभर तीळ देखील घालायचे आहेत. आणि हा दिवा तुम्ही देवघरासमोर म्हणजे देवाऱ्यात तुमच्या समोर लावून किंवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा लावताना तुम्ही ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः असं 3 वेळा जप करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.